आता हे बघा पेशंट लगेच डोक्याला हात लावून बसलं. जर काय झालं की लगेच डोक्याला हात लावून बसते. जर काय झालं डोक्याला हात लावून. मम्मी तू तिला काही बोलत कोण नाही बरं? हे बघ खायला आणून द्यायचं काम माझं आहे. खायचं का नाही खायचं तिने ठरवायचं. तिला जिवंत राहायचंय का? मग जिवंत राहायसाठी अन्न जरुरी आहे. अन्न जरुरी आहे. अन्न खाल्लं तर जिवंत राहशील. भात खायचा काही खरं नाही. ती डॉक्टरने हे बघा मम्मी इथं बसलेली आहे. इकडे शिवानी आहे तुम्हाला दिसती. काय कॉमेडी झाली काय इथं? अवघडच काम आहे हे. कालपासून सफरचंद आणून पडले इथं. ह्याच्यातले 2 कुठे गेले मम्मी? अजून मी खाल्ली मोजून ठेवलेले. औषध पिली का? केव्हा प्यायचंय? हा कधी? हा घे लवकर. चल चल झाकण भर घ्या आणि डुलत डुलत जा. घ्या झाकण भर बाटलीतलं झाकण घ्या. हो काय ऍक्टिंग करतो रे तुम्ही. खरंच ना ती बॉटल घे आणि त्यातलं एक सफरचंद तुला खाणं. हे सफरचंद तू किती खाऊ शकते यातले? अर्धा खाल्ला तर लय झालं. लाव बरं माझ्यासोबत चॅलेंज लाव बरं. माणसाला जिवंत राहायचं तर खावं लागतं. काही बी म्हणजे खाणं तर लागतंच. कमीत कमी जे आवडतं नाही आवडत असं काही गोष्टी असल्या नाही आवडणार नाही आवडणार. जेवण केलंस का कोणी? मला नाही जेवायचं आज. मी डायटिंग वर आहे. शिवानीला बघू बघू तुला जेवण करू वाटलं. लयच आवड काम आहे. हा पी पी तू पी. बरोबर घे. अजून भर त्या झाकण्यात. अजून भर अजून भर अजून भर अजून भर. भरलं ना काय झाकण ते बघ ते मागे नेलं ती गायब. झाकण खाल्लं सुरुवात. हा पी आता. एवढं कसं नाटक करायचं औषध पिण्यासाठी? औषध प्यायचं बी लक्षात राहत नाही दिवसात. तिने मॅडम तुला काय सांगितलं? तिच्या जी दवाई दिलेली आहे ना तुम्हाला सांगतो. हिला सांगितलेलं आहे की काय काय म्हणली मग मी ती मॅडम? कधी कधी प्यायची? हा कधी तू कधी कधी प्यायला लागली? सकाळचं 2 टाइम प्यायला तर काय होत नाही. मल्टीविटॅमिन दे. मी तर मल्टीविटॅमिनच्या गोळ्या खात होतो. मला काहीच होत नव्हतं. कसं वाटतं तेव्हा काय का? बाबा 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 औषध प्यायचं बी जीवार येतं रे तिला. दीपक ते काय लहान लेकरू नाही तेव्हा तू सारखं सारखं सांगत राहतो. तिच्या मनाने ती औषध पिईल. तिच्या मनाने ती खाईल. तिला भूक लागली ती खाणार. ऍडव्होकेट लॉयरांना दाखवा बरं. नको शिवाय लेडीज टॉनिक त्याला नसती. लेडीज टॉनिक मजाक समजता काय तुम्ही? मजाक समजता काय तुम्ही? पुरी बाटली पिऊ शकतो मी. मला ताप आली येऊ दे. मला काही मला दुःख नाही येऊ दे काही येऊ दे. मी कामावर आलो का मी फिट आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कमीत कमी माझ्यात रक्त तरी कमी नाही आहे. मी 2 बाटल्या रक्त आता बी देऊ शकतो. दान करू शकतो. सगळं अंगात रक्त आहे का ते? रक्त आहे का अंगात फुकट रक्त द्यायला? तो रक्ताचा ग्रुप कोणता आहे? माहित नाही आपल्याला. माहितच नाही रक्ताचा ग्रुप कोणता आहे. रक्त मी देऊ शकतो फुकट. लयच अवघड काम आहे रे. चेक करायला आपण. पॉझिटिव्ह. मी पॉझिटिव्ह. रक्त पॉझिटिव्ह. रक्त निगेटिव्ह आहे. तिचं निगेटिव्ह मला पॉझिटिव्ह. आता हे असं मारल्यानंतर मग शिवानी ते दुखणार नाही तर काय होणार? मम्मी सांग बरं. किती अवघड काम केलं होतं का? आई होत नाही ग. लहान लेकराचं ते बाळ आहे का त्यांच्या कानात टोचते. लहान लेकराचं ते बारकं बाळ तसं नसतं. ते हड्डीत घालते असते. लहान लेकराचं ते बारकं बाळ म्हणजे लहान लेकरू जे असतं ना 4 महिने. काय बोलतात तुम्ही सासू ना? खरं त्याचे पण कान टोचते. ते रडत नाही. हड्डीत घातलं डायरेक्ट. कानात हड्डी असते का? इथं हड्डी असते. मग काय इथं हड्डी असते का? मग बघा बरं आतलं. नाही रे
सांगा बरं मित्रांनो, कानामध्ये हड्डी मला असते का? पप्पा. कोणी आपल्या सबस्क्रायबर म्हणजे जर डॉक्टर असेल त्यांना माहित असेल. असते. मग मला हाय पण तुम्ही आज हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट काही केलंच नाही ना. मला हाय बाबा, कळलं असं. काल तुम्हाला सांगतो, हे व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तुम्ही कालचा, तर ते बघितलं का कशी रडत होती मम्मी. आज दिवसभर गोळ्यांना औषध खाऊन झोपलेली, आता थोडंसं तूप खाऊन रूप आल्यासारखं काम चालू आहे, बाकी काहीच नाही. हा इंजेक्शनावरती उभा आहे. म्हणजे काय, खाली हम्म? बसले हा खाली बसले सारखं टोच नको, नखाचं इन्फेक्शन लावून त्या कानाला. मग उगाच इन्फेक्शन धावून काय व्हायचं काय नाही. काम काम कशाला करतात तेल तुम्ही? लाव त्याला, मग काय होत नसते त्याला. जास्त दुखन जास्त त्रास होईल एवढी सांगते सासू. सासूने एवढं खायला आणलं तुला, तरी बी तुला खायचं नाही. का करायचं आता? बिस्किट किती बोलणे खाल्ले वर शिवानी? बिस्किट आणले तू किती बोलणे? थांब थांब खायचं नाही थांब तिला. थांब ना, बिस्किट खाईन ती. तू किती बोलणे खाल्ले वर शिवानी? कालपासून. मग सगळे किती बोलणे? सगळ्याचे बोलणे खाल्ले बरं तिने. सगळेजण म्हणते जेवण कर जा, जेवण ते कर जा. दुखणं वेगळंच राहिलं. तुम्ही बोलले तर मग मी बोललो म्हणजे, कारण मी काय म्हणतो, माझं मत कसं आहे माहिती का, दवाखान्यात पैसे उडवण्यापेक्षा खाऊन पैसे उडवा. खायला तुम्ही किती खायचं तितकं पैसे उडवा ना. खा, काय खायचं तो. तुला नको म्हणलं खायला काय? नको म्हणलं का? लहान हा? लेकरं रडू लागली ती काल. लहान लेकरांनी इंजेक्शन दिलं तेव्हा बघायचं. बाबा बाबा नशीब ते दवाखाना नव्हता पप्पा कुठला दुसरा बाहेरचं. ते मॅडम तिचं घरीच दवाखाना आहे, पण ते बाहेरचा दवाखाना नव्हता. तुला सांगतो मम्मी, बाहेरचा दवाखाना असता ना तर पहिली गोष्ट ते तिने आजूबाजू घेतलंच नसतं, डायरेक्ट आयुष्यमध्येच टाकला ती डायरेक्ट डोळे बंद करून आज झोपून आली माझ्या अंगावर. मग ती दुसरी तिथली बाजूवाली होती ना, तिने काय केलं, कपडे धुता धुता ती अशी खाली बघितलं तिने दरवाजा बाहेर, लगेच ती पळत गेली. मॅडम 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 पेशंट आलं पेशंट आलं. म्हणजे ती एवढी सिरियस. मी म्हणलं तू एवढी कोण लगे डोळे पप्पा, बंद मला करणार? एकदा चक्कर येत होती बरं का, मला काही सुधरत नव्हतं, मला दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यात मुंगे आले वगैरे, डोक्यात. मग आणि त्यातली त्यात पण तू जेवण करणार नाही तर मग येणार ना, डोक्यात येत्या डोळ्यात येत्या. डोळ्यात नाही, डोक्यात आलं. काही दिसत डोळ्यात नाही. मुंग्यात मला असते. सकाळी पण मी नाही का पाणी घेत होते, मला सकाळी तसं झालं. लेकरं व्हायचं तर मला लांबच चक्कर यायला लागली. बाप तिथं ते तवा कसा त्रास सहन करशील. पाहिजे पोटात अन्न असलं तर काही. मग अंगात रक्त पाहिजे. लेकरं केव्हा जायची शाळेमध्ये? तू हळूहळू कॅमेऱ्याच्या समोर नको जर तिथे मम्मीच्या बाजूला उभा राहा. तुम्ही जरा व्यवस्थित उभा राहा, म्हणजे तुमचा व्हिडिओ मी तू प्रॉपर काय घेतो. शाळा चालू केल्यावर करतो रे? मग तुमची शाळा म्हणजे तुमची शाळा घेतलीच पाहिजे. तुम्ही खातात काय काय नाही ते सगळं मी मला दिसलं जेवते. पाहिजे ना. कारण आता कालचा जो व्हिडिओ गेला त्या व्हिडिओमध्ये लोकांनी आपला म्हणजे सगळ्यांनी मिळून आपलं हे बघितलं, म्हणजे सगळ्यांना माहीत पडलं ना की किती त्रास झाला तिला, शिवानीला किती त्रास झाला आहे का नाही. काय इशारा काय करते असा तू? तिला खायला आणून द्या मित्रांनो, तुम्हाला सांगतो तिला खायला आणून द्या. काय करा हे पाहिजे सफरचंद केवढूच की या अशी सफरचंद मी कमीत कमी 5 ते 6 खाऊ शकतो आता. खाते का? खाऊ शकते मी पण. लाव बरं चॅलेंज. नको. मग लाव चॅलेंज, माझ्यावर लावू शकते चॅलेंज. 5 सफरचंद खायचे तेवढे 5 दिवसात. 5 दिवसात नाही, आत्ता. ती आता अर्ध खाईन, उद्या सकाळी अर्ध खाईन. तिने रात्री काय केलं माहिती का मम्मी तुला? रात्रीची घटना सांगतो तिची. रात्रीची घटना तिला सांगतो. तिने काय केलं, वरती शेकोटी पेटवायला गेलो ना आम्ही गच्चीवर. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, शेकोटी पेटवायला गेलो, तुम्हाला झोप आली पप्पा. मग तुम्ही एक काम करा, हा जाऊ द्या ते विषय आमचे दोनच रूम आहे, घर लहान आहे पण आमचे मन चांगले आहेत. आम्ही 2 रूम येतात, पाठीमागे संडास बाथरूम. गरीब माणसं, श्री माणसं गरीब आहे आम्ही बाबा. लई मोठे माणसं नाही, असं 2-4 असे मोठे बिल्डिंग. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हुंटूर दाखवतो बाकीचं. तर आता व्यवस्था बरोबर नाही, थोडं इकडे तिकडे झालंय. कारण आताच किचन मधून शिवानीला मी डायरेक्ट इकडे आणलंय, ती स्वयंपाक करत होती. तर आता तर तिने काय केलं रात्री माहिती का, ते सफरचंद घेतला, अर्धा खाल्ला, शाकाला वरती गेलो. वरती गेल्यानंतर तिने काय करावं माहिती का, इकडे बघ ना, तिकडं काय खिडकीत काय उगच काय मी तिला बी घाबरी ती, उगच मला बी घाबरी ती. खिडकीत काय तर तिने काय केलं, सफरचंद घेतलं. काय केलं सांग, सफरचंद काय केलं रात्री? हा कुठं खाल्लं? तिने अर्ध सफरचंद वरती ठेवलं टेरेसवर. तिने ठेवलं, ती लक्ष नव्हतं. मग मी ते विजिलं सगळं. ते ठेवायचं आणि परत तेच खायचं. शिवानी असं लहान लेकरांना नाही करायचं बरं. ठेवायचं नाही, थांब ठेवायचं नव्हतं ते, ठेवायचं नाही, खायचं ना, फेकायचं आणि पुन्हा तेच खायचं. फेकायचं नव्हतं रे. तू थांब ना, पूर्ण ऐकून घ्यायचं ना माझी गोष्ट.
तू कशी डायरेक्ट निर्णयावर येते बरं मम्मी? मळमळ करून घेते ते सफरचंद. म्हणजे तुला जज बनले तू डायरेक्ट निर्णय देऊन टाकून मोकळा होती का? ऐक पहिली गोष्ट मी, तिने काय केलं, ते सफरचंद ना अर्धा खाल्लेला तसाच ठेवून दिला आणि तशीच खाली आली का. खाली आल्यानंतर गेट पाशी आल्यानंतर मी ते विजत होतो, विजता मी बघितल्यानंतर मी परत म्हणलं शिवानी सफरचंद कुठे? खाल्ला पूर्ण? ती म्हणजे हा खाल्ला. म्हणलं कुठे दाखव बरं. ती म्हणजे हाय तिच्यावर ठेवलं आहे. चावते म्हणे मला खायचं जीवावर आला तर. म्हणलं खायचं जीवावर आला असं कसं? अरे सगळं खायचं, अन्नाचं कधीच असं अन्न इकडे तिकडे हे करायचं नाही, समजलं का? सॉरी म्हण आता मला, पुन्हा असं करणार नाही मग. खाल्ल्या जात नाही ना, अर्ध सफरचंद कापायचं, अर्धच खायचं, आणि अर्ध याला द्यायचं, अर्ध मला द्यायचं. कारण मी पाच एक सफरचंद खायची कॅपॅसिटी आहे. मला खायचं नसतं मित्रांनो, तुम्हाला सांगतो. मी आता बी जेवलेलं नाही, उगाच म्हणतोय मी, नाही तर म्हणता नाही काय खाऊ कदड एक काय नुसतंच खात राहते काय. जाऊ द्या. ते आज दिवसभर उपाशीच होतं ना. हो मी उपाशीच असतो. कारण तुम्हाला काय सांगू आता, हे बघा आहे का नाही. आता भेटू आपण उद्या, तोपर्यंत हे सफरचंद खा, तुम्हाला दाखवतो. चला भेटू आपण. शुभरात्री. सगळेजण जेवण करा, मस्त राहा, स्वस्त झोपा. जेवण झालं का नाही तुमचं? जेवण झालं. किती खाल्लं? हा बाहेर भांडणं लागलेत. 2 मिनिटं सायलेन्स. हा बोला. 2 चपात्या. 2 खाल्ले परत? बाप शिवानी उगत काही बी नाही खोटं बोला. जाऊ द्या मित्रांनो, भेटू आपण. गेलंही जास्त झाला, जास्त झाला आता आज अर्धी भाकर खाल्ली, दुपारी बी जास्त खाल्ली झाला अर्धी आता. भाकर. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही, सफरचंद आज तुमच्यासाठी, जरूर माझ्या सबस्क्रायबर लोकांना सफरचंद. चला.